बुलढाणा जिल्ह्यात महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, शरद पवार, राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना हे पक्ष एकत्रित लढणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे। आज बुलढाणा नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीच्या पहिल्या अधिकृत उमेदवार म्हणून काँग्रेसच्या लक्ष्मी दत्ता काकस यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आलं। या निवडणुकीच्या तोंडावर एक नवीन राजकीय घडामोड पाहायला मिळाली आहे। 3 दिवसांपूर्वीच काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची आघाडी झाल्याची घोषणा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली होती। मात्र काँग्रेस आणि वंचित या दोनही पक्षांनी बुलढाणा नगराध्यक्षपदासाठी आग्रह केल्याने अखेर वंचित आणि काँग्रेसची आघाडी तुटल्याचे पाहायला मिळत आहे। दरम्यान लक्ष्मी दत्ता काकस यांचा अर्ज दाखल करताना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी महाविकास आघाडीच्या एकजुटीबद्दल भाष्य केले। बुलढाणा जिल्ह्यात महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्यासंदर्भात एकमत झाल्याची माहिती आहे। आपण आज एका उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झाला होता। कुठल्या पदासाठी हा उमेदवारी अर्ज दाखल केला, कुठल्या पक्षातून? महाविकास आघाडीच्या माध्यमातून बुलढाणा नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदासाठीचा काँग्रेस पक्षाचा उमेदवाराचा अर्ज हा आज दाखल करण्यात आलाय आणि त्याचबरोबर इतरही प्रभागातील उमेदवारांचे महाविकास आघाडीचे तीनही पक्षांचे उमेदवारी अर्ज आज काही प्रभागांचे दाखल करण्यात आले। महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष जिल्हाभरात एकत्र लढणार आहेत। अनेक ठिकाणी एकत्र लढतो आहोत, काही ठिकाणी कदाचित मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत, परंतु एक सर्वसमावेशकपणे अनेक ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर शरदचंद्र पवार साहेब यांची राष्ट्रवादी आम्ही एकत्रितरित्या लढतो आहोत। 3-4 दिवसापूर्वी काँग्रेसचे पदाधिकारी आणि वंचित यांची आघाडी झाल्याची घोषणा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली होती। वंचितच्या उमेदवाराने या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा आपला उमेदवाराचा अर्ज दाखल केलेला आहे। या दोन्ही पक्षाची आघाडी होत असताना आपण मित्र पक्ष म्हणून आघाडी दिली, आपल्याला काही कल्पना होती का? नाही, एक लक्षात घ्या की काँग्रेसच्या कोट्यातील जागा देण्याच्या संदर्भामध्ये ती संयुक्त पत्रकार परिषद घेतलेली होती अशी एक मला माहिती आहे आणि आज जर त्या ठिकाणी वंचित आपला उमेदवारी अर्ज दाखल करत असेल तर मला असं वाटतं की तो सर्वस्वी काँग्रेस आणि वंचित या दोन्ही पक्षांमधला विषय आहे। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, बुलढाणा।